तर नमस्कार मित्रांनो, कशात तुम्ही मजेत ना? तर मी तेजस मिस्त्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, आज पालखीचा दुसरा दिवस आहे. काल आपल्याकडे पालखीचं आगमन झालं वाडीमध्ये. कालची सुद्धा आपण व्हिडिओ बनवले, ती सुद्धा व्हिडिओ यूट्यूबला टाकले, ती सुद्धा जाऊन तुम्ही बघा सर्वांनी. खूप मजा आली कालच्या व्हिडिओला. काल पालखीला सुद्धा मजा आली आणि आज पालखीचा दुसरा दिवस आहे. पालखी मित्रांनो आत्ता आले वाडीमध्ये, म्हणजे लेट आली पालखी. आणि काल तुम्हाला बोलवते की काल पालखी मांडावर लवकर जाईल, पण काल पण खूप लेट झालं. दरवर्षीप्रमाणे त्याच टायमिंगला पालखी गेली. काल शेवटची 4-5 घरं होती, त्या 4-5 घरामध्ये 4.5 म्हणजे 4.5 तास गेले. म्हणजे 12:30ला पालखी मांडावर गेली. खूप लेट गेली पालखी. सो आत्ता पालखी आले, एक घर घेतले आणि आत्ता दुसऱ्या घरामध्ये पालखी आहे. आता मी आलोय पालखीसोबतच, रिक्षात बसलो. इकडे बघा अभि पण आहे, अभि पण बसलाय. हे पालखी बसले घरात. सो चला, आजची काय धमाल असणार ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेन. आणि मित्रांनो, आज पालखी आमच्या जुन्या घरात सुद्धा येणार आहे, तर तिकडे सुद्धा जायचं जुन्या घरामध्ये. तर तिकडे पण जाऊन तुम्हाला मी दाखवेन. सो चला, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बाकी सर्व इकडे पोरं बसलेत बघा, इकडे पालखी खेळायला बसलेत. सो चला. इकडे बघा सर्व पोरं खेळायला आलेत. खाली आता मित्रांनो, आत्ता मी आलोय आमच्या जुन्या घरी. वाजलेत
2:30 वाजलेत मित्रांनो. 5 घरं झालेत. 5 घरामध्येच 2:30 वाजलेत. पालखी आधीच लेट आली होती. सो आता आमच्या जुन्या घरातील आधी पहिला दादाकडे झाले, दीपक दादाकडे. इकडे समोर बघू शकता आपलं जुनं घर. इकडे तुळस आहे. इकडे बघा पिंट्या दादा पण आलाय. दरवर्षी गेल्या वर्षी पण आला होता. आणि ही आमची वहिनी हिला ही माहिती आहे सर्वांना. आणि हा आमचा कुळा बघा. पालखी खेळवणार आहेस ना? पालखी खेळवणार आहेस ना? घेऊया ना. शिष्याने म्हणजे आमच्या पालखीला दरवर्षी बांधली जाते. म्हणजे पंजोबापासून ही प्रथा आम्ही पाळतोय. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा ही निशाण आहे. चला आता पालखी येईल. आणि इकडे बघा, इकडे आधी पहिली पालखी येईल दादाकडे, दीपक दादाकडे. त्यानंतर मग घरात येईल पालखी. चला आता पालखी निघाली आहे तिकडून. आता खाली येईल इकडे दादाकडे. मला दाखवतो इकडे. दादा पालखी घेतोस का आता? इथून पालखी घेत असशील तर घे. तिकडे येईल ना खाली. हा इथून घ्यायला भेटणार नाही तर या मग चालेल. इथेच घे, राहू दे. पालखी आता येते खाली. देऊ बघा, देऊ घेतोस ना पालखी? जा घे जा. ए पालखी घेतोस ना? खेलो पालखी. पाय पडत नाही. हेलो काय हेलो मग आणि मित्रांनो इकडे बघा ढोल आहे. आमच्या पालखीबरोबर एकच ढोल असतो. इकडे बघा काही ठिकाणी मित्रांनो नाशिक ढोल वगैरे असतो, ताशा वगैरे असतात. पण आमच्याबरोबर पालखी जी आमची पालखी असते पालखीबरोबर एकच ढोल असतो. बाकी असे आमच्या वाडीतले ढोल आहे ते वाजवतात. सो चला आता दादाकडे बसले त्यानंतर आमच्याकडे येईल पालखी. मित्रांनो आता पालखी आमच्याकडे येते आणि पालखी इकडून घेणार आहे. इकडून येते. इकडे बघा दादा तयारीत आहे. दादा पूजा करणार आहे. दादा पूजा करणार आहे ना? अरे दादा पूजा करणार आहे ना? हो इकडून घे. उचल वरती उचल वरती उचल. जाऊ दे अजून तिकडेच. अल्पेश टोपी घाल रे.
याला दे, याला दे. द्यायला. जोरात घे, जोरात घे. केलं होतं ना? खेळू पालखी खेळू. नवीन आहे आता लक्षात ठेव, पुढच्या वर्षी परत तसा करायचा आहे. तसेच आता तशीच करा. पहिला नारळ बिडा नंतर दीपकदार तिकडे ते अशोक तुला हे सरबत दे इकडे बघूया. देवाला लाव. रात्री चांगले. हा. संभाळ कर मला बोल. इकडे बघा पावट्याची निशाणी लावायला घेतली, भाऊनी लावतो आता. दोन आहेत, एक या साईडला आणि एक तिकडे. बघाय सात कर्मचाऱ्यांच्या घरादारा मुला माणसा धंद्या उद्योगात हातीपाय सांभाळ कर सुखी राख. त्यांच्या जे काय मनात इच्छा असते त्या परिपूर्ण कर. केली सेवा ते मान्य करून घे आणि बदला सहा मिळस. बोला जय श्री माझे रघुनाथ तणका बघाय सात कर्मचाऱ्यांना हृदय प्रदेशी हिंडा पिंडा त्यांना हातीपाय सांभाळ कर सुखी राख. त्यांच्या जे काय मनात इच्छा असते त्या परिपूर्ण कर. नोकरी अंदाज यश देश आणि बदला सहा मिळस. बोला जय श्री माझे रघुनाथ तणका बघाय सात कर्मचाऱ्यांच्या मताने आज माहेर रोशनी हिंडा पिंडारे त्यांना हातीपाय सांभाळ करून सुखी राख. त्यांच्या जे काय मनाची इच्छा असते त्या परिपूर्ण कर. केली सेवा ते मान्य करून घेईन भरायला सहा मिळस. बोला तू इथे येऊन बसले असणे तुला वार्षिक प्रमाणे त्यांनी निशाणा दिले आहे ते मान्य करून घे. त्यांच्या घर कुटुंबात हिरण्या फिरण्यात हातीपाय सांभाळ करून सुखी राख. त्यांच्या जे काय मनाची इच्छा असते त्या परिपूर्ण कर. केली सेवा ते मान्य करून घेईन. अशीच वर्षानुवर्षे त्यांच्यातून सेवा करून घेईन भरायला सहा मिळस. सावकाश सावकाश सावकाश.